अजित पवार गेले आणि महाराष्ट्राचं राजकारण एका क्षणात पोरकं झालं. विमान अपघातानं फक्त एक उपमुख्यमंत्री हिरावून घेतलेला नाही, तर सामान्य कार्यकर्त्याला नेता बनवणारा कारखाना बंद पडलाय. अजित पवार म्हणजे केवळ सत्तेचं केंद्र नव्हतं, तर तो एक असा गुरु होता जो पराभूत माणसाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणायचा की पुन्हा लढ. इंदापूरचे भरणे असोत, मावळचे शिळके असो, पुण्याचे टिंगरे असो, नगरचे जगताप असो किंवा मराठवाड्यातले विटेकर, या सगळ्यांच्या राजकीय जन्माच्या मागे एकच सावली होती आणि ती म्हणजे अजितदादांची. कधी संकटात ढाल बनून उभा राहणारा, कधी आरोपांवर छाती पुढं करणारा, कधी पक्ष फुटताना न डगमगणारा, आज तो आवाज शांत झालेला आहे. आणि आता महाराष्ट्र विचारतोय, दादा स्कूल ऑफ पॉलिटिक्सचा पुढचा गुरु कोण? हे घडवलेले नेते आता स्वतः शिल्पकार बनणार की सत्तेच्या वादळात विखुरले जाणार? कारण आजपासून सुरू झालेला अध्याय हा फक्त श्रद्धांजलीचा नाही, तो येणाऱ्या राजकीय भूकंपाचा इशारा देखील आहे. दादांनी अनेक नेते कार्यकर्ते घडवले, मात्र त्यातील काही निवडक लोकांसंदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांसंदर्भातला आढावा हा घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती अशा असतात ज्या केवळ सत्ता सांभाळत नाहीत, तर सत्तेच्या पलीकडे जाऊन नेतृत्व घडवत असतात. अजित पवार हे अशाच मोजक्या नेत्यांपैकी एक होत्या. त्यांच्या जाण्यानं राज्यानं फक्त एक उपमुख्यमंत्री गमावलेला नाही, तर एका संपूर्ण राजकीय विचारधारेचा, संघटन कौशल्याचा आणि नेतृत्व घडवणाऱ्या शाळेचा प्रमुख हरपला आहे. अजित पवार म्हणजे वेगवान निर्णय, कठोर शिस्त, प्रशासकीय पकड, थेट संवाद आणि कार्यकर्त्यांशी भावनिक नातं. पण या सर्व ओळखींपलीकडं त्यांची खरी ओळख होती नव्या माणसावर विश्वास टाकणं, त्यांना घडवणं आणि राजकारणाच्या रणांगणात लढायला तयार करणं. म्हणूनच आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे अनेक दमदार चेहरे उभे दिसतात, त्यांच्या प्रवासाच्या सुरुवातीला कुठे ना कुठे अजित पवारांचा हात दिसतो. ही दादा स्कूल ऑफ पॉलिटिक्स कोणत्याही इमारतीत चालत नव्हती, ती चालायची गावागावात, तालुक्यांच्या बैठकीत, सहकारी संस्थांमध्ये, निवडणुकीच्या रणधुमाळीत आणि संकटाच्या क्षणी. इथे पुस्तकातलं राजकारण नव्हतं, इथे शिकवलं जायचं जिवंत राजकारण, लोकांशी जोडलेलं, संघर्षातून घडलेलं आणि मैदानात उतरून शिकलं गेलेलं. इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे असेल, यांचा प्रवास हे त्यांचं पहिलं मोठं उदाहरण आहे. सुरुवातीला पराभव झाला, टीका झाली, विरोधकांनी संपलं म्हणून हिणवलं, पण अजित पवारांनी विश्वास सोडला नाही. त्यांनी भरणेंना सहकारात, स्थानिक संस्थांमध्ये, जिल्हा परिषदेत संधी दिली, टप्प्याटप्प्याने अनुभव दिला. शेवटी विधानसभेवर विजय मिळवून इंदापुरात राष्ट्रवादीची मजबूत पायाभरणी सुरू केली. हा विजय फक्त एका उमेदवाराचा नव्हता, तो दादा स्कूलच्या प्रशिक्षणाचा होता. मराठवाड्यात संघटन मजबूत करण्यासाठी अजित पवारांनी अनेक नव्या चेहऱ्यांना पुढे आणलं. राजेश विटेकर यांना विधान परिषदेत संधी देणं हा त्यापैकी एक अचूक राजकीय निर्णय. पक्षात फूट, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, विरोधकांची आक्रमकता, अशा काळातही संघटना टिकवण्यासाठी स्थानिक नेतृत्व उभं करणं ही दादांची खासियत होती. योग्य वेळी योग्य माणसावर विश्वास हा त्यांचा फॉर्म्युला अनेकदा यशस्वी ठरला. मावळमध्ये सुनील शेळके यांचा प्रवासही दादांच्या नेतृत्व शाळेचं उत्तम उदाहरण आहे. 2019 नंतर राजकीय वादळ सुरू होतं, पक्षांतराची चर्चा होती, पण शेळकेंनी अजित पवारांवर विश्वास ठेवला. दादांनीही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून राजकीय बळ दिलं. त्या काळात दादा एकच गोष्ट सांगायचे, निष्ठावंत माणूस कधी सोडायचा नाही. ही शिकवण अनेक कार्यकर्त्यांसाठी आयुष्यभराचा मंत्र ठरली. पवार कुटुंबातील राजकीय समीकरणं सतत चर्चेत राहिली, मतभेद झाले, वेगवेगळ्या वाटा पडल्या, पण रोहित पवारांचा राजकारणातील प्रवेश, त्यांचा संघर्ष आणि आमदारकीपर्यंतचा प्रवास घडवण्यात अजित पवारांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. इथे दादांनी एक वेगळा संदेश दिलाय. मतभेद असू शकतात, पण नेतृत्व घडवण्याची जबाबदारी कधीच थांबत नसते. नगर शहरात संग्राम जगताप यांना टप्प्याटप्प्यानं पुढे आणत स्थानिक नेतृत्व उभं करणं ही अजित पवारांची दुसरी मोठी ताकद होती. शहराध्यक्ष पदापासून निवडणुकीच्या रणनीतीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करत दादांनी नगरमध्ये राष्ट्रवादीची पकड मजबूत केली. स्थानिक मातीशी जोडलेलं नेतृत्वच टिकतं, हा त्यांचा ठाम विश्वास होता. पुण्यात वडगाव शेरीसारख्या अवघड मतदारसंघात सुनील टिंगरे यांना उभं करणं आणि निवडणूक जिंकवणं हा दादांचा राजकीय आत्मविश्वास दाखवणारा निर्णय होता. विरोधकांनी आरोप केले, वातावरण तापलं, पण अजित पवार
आपल्या माणसामागे डोंगरासारखे उभे राहिले. संकटात माणसाची साथ सोडू नये हा दादा स्कूलचा अलिखित नियम होता. ग्रामीण भागात भोरमधून शंकर मांडेकर यांना उभं करणं, दिग्गजांना पराभूत करणं हेही दादांच्या अचूक राजकीय अंदाजाचं उदाहरण होतं. योग्य जागी योग्य उमेदवार आणि योग्य वेळ हा त्यांचा विजयाचा फॉर्म्युला अनेकदा यशस्वी ठरला. नगर जिल्ह्यात निलेश लंके यांना आमदार करणं हा दादांचा धाडसी निर्णय होता. पुढे राजकीय वाट्या बदलल्या, समीकरणं फिरली, पण लंके यांनीही अनेकदा मान्य केलं की त्यांच्या राजकीय प्रवासाचा पाया अजित पवारांनी घातलाय. शिष्य पुढे जाऊ शकतो, पण गुरुचा प्रभाव कायम राहतो हे दादा स्कूलचं खरं वैशिष्ट्य आहे. आज अजित पवार आपल्यात नाहीत. सत्ता येते जाते, पण पक्ष बदलतात, समीकरणं उलटसुलट होतात, पण नेतृत्व घडवणारा वारसा फार थोड्यांच्या वाट्याला येतो. अजित पवार केवळ निवडणुका जिंकणारे नेते नव्हते, ते नव्या नेतृत्वाला जन्म देणारे शिल्पकार होते. त्यांनी अनेकांना संधी दिली, आत्मविश्वास दिला, राजकारणात उभं केलं आणि संकटात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. पण आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे अनेक चेहरे झळकत आहेत, त्यांच्या यशामागे अजित पवारांनी दिलेली दिशा, दिलेला धडा आणि दिलेली संधी आहे. दादा गेलेत, पण त्यांनी घडवलेली माणसं उभी आहेत. त्यांनी शिकवलेली लढण्याची शैली अजूनपर्यंत जिवंत आहे. त्यांनी पेटवलेली राजकीय ज्वाला अजून धगधगत आहे. सत्ता तात्पुरती असते, पण नेतृत्व घडवणारा वारसा हा अमरच. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात दादा स्कूल ऑफ पॉलिटिक्स हा अध्याय कधी संपणारा नाही. बाकी मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं.